नागपुर में मीडिया से बातचीत करते हुए कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने चुनाव आयोग और सरकार पर गंभीर आरोप लगाया। उन्होंने कहा कि निवडणूक आयोग लोकशाही का दिन दहाड़े गला घोट रहा है और निष्पक्ष चुनाव की व्यवस्था लगातार कमजोर की जा रही है। पटोले का कहना है कि देश में लोकतंत्र को कमजोर करने के प्रयास तेज हो चुके हैं। पटोले ने चेतावनी दी है, यदि लोकतंत्र संस्थाओं पर दबाव बढ़ाता है तो जनता और विपक्ष सड़कों पर उतरना आवाज ठहराएंगे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की निवडणूक आयोगाच्या या प्रक्रिया मी पहिल्यांदाच पाहतोय, मला स्वतःला आश्चर्य झालेलं आहे। मग मुख्यमंत्री महोदय तुम्ही असं म्हणता आहे, आर्टिकल 243 प्रमाणे मुख्य निवडणूक आयोगावर आपल्याला महाभियोग आणता येतं। आम्ही तुमच्या बरोबर आहे। या पद्धतीची प्रक्रिया तुम्ही काय आम्ही पण पहिल्यांदाच पाहतोय। अगर तुम्ही समजा महाभियोग आणत नसाल याचा अर्थ निवडणूक आयोगाच्या मागे तुम्ही आहात असं म्हणायला जागा निर्माण होऊ शकतं। आणि म्हणून मी आपल्याला या निमित्तानं राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जो घोळ निर्माण झालेला आहे, उमेदवार आणि लोकांमध्ये जो मनस्ताप निर्माण करण्याचं काम निवडणूक आयोगाने केलेलं आहे, अशा निवडणूक आयोगावर महाभियोग आणून त्यांना त्याची उचलबांगणी केली पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि आर्टिकल 243 प्रमाणे आपल्याला करता येईल। आपण हे महाभियोग केव्हा आता हिवाळी अधिवेशनाची प्रक्रिया त्या केव्हाच हे करण्यात यावं अशी अपेक्षा। स्पेशल अधिवेशन बोलवावं, कारण की लोकशाहीमध्ये निवडणुका ह्या महत्त्वाच्या असतात आणि ज्या पद्धतीनं निवडणूक आयोगाची मनमानी, मग केंद्रीय असेल की राज्य असेल, हे निवडणूक आयोग ज्या पद्धतीनं मनमानी करतात, लोकशाहीचा दिवसाढवळ्या गळा घोटतात आहेत आणि लोकांमध्ये आता ज्या पद्धतीची मानसिकता निर्माण झालेली की लोकशाहीचाच निवडणूक आयोगाच्या माध्यमातून खून केला जातोय आणि म्हणून जनतेमध्ये त्याची चीड निर्माण झालेली आहे। आणि म्हणून सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही आता मुख्यमंत्र्यांच्या समोर हा प्रस्ताव ठेवतोय आणि त्यांनी पण चिंता व्यक्त केलेली आहे आणि त्यांनी महाभियोग आणावं। हो, जर सरकारनं महाभियोग आणला मुख्यमंत्र्यांना तर काँग्रेस म्हणून तुम्ही आम्ही सपोर्ट आहे, आमचा सपोर्ट आहे। आम्ही म्हणून सांगितलं की त्यांनी आणावं, आमचा सपोर्ट आम्ही त्यांना जाहीर करू। ही देखील ऐतिहासिक घटना असेल हो, या आधी असं महाराष्ट्रात कधी झालेलं नाही। बिलकुल, मला डाऊट आहे की राज्यामध्ये शेतकरी असेल, बेरोजगार असेल आणि महागाईमुळे सर्वसामान्य लोक जे परेशान आहेत, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही, या सरकारला हारण्याची भीती निर्माण झालेली आहे आणि मुद्दामून निवडणूक आयोग ज्यांचा बावला आहे केंद्रीय सरकारचं, त्यांच्या माध्यमातून हे काय केलं आहे का असंही लोकांमध्ये चर्चा सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केल्यामुळे आम्ही त्यांना या सगळ्या आर्टिकल 243 प्रमाणे आम्ही महाभियोग आणायसाठी सपोर्ट करायला आमची तयारी आहे। महाभियोग आणण्यासाठी विशेष बहुमत बहुतेक 2/3 लागत असा या सरकारकडे तो प्रचंड बहुमत सुद्धा आहे। सगळ्यांचा सपोर्ट करू, एक मताने ठराव पारित करायची जबाबदारी आमची आहे, आम्ही करू। हो, आज राज्यभरामध्ये निवडणुका पार पडत असताना अनेक ठिकाणी गोंधळ झाला। भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोर आले, कुठं बोगस मतदार, कुठं ईव्हीएमचा घोळ, असे वेगवेगळे। बुलढाण्यामध्ये बोगस मतदानाच्या घोळ समोर आला, त्यावेळेस संजय गायकवाड यांच्या मुलांनी जे आहेत त्या बोगस गोंधळ हे केला, त्यावर मी तुम्हाला सत्तेमध्ये बसलेल्या सगळ्यांच्या वतीनं ज्या पद्धतीनं बूथवर पैसे वाटून प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन डोळे उघडे करून पाहत होते, या पद्धतीची भयानक परिस्थिती, भयावह परिस्थिती, प्रशासनच घाबरत होतं, अशा पद्धतीची स्थिती निर्माण झालेली आहे। सत्तेचा माज या निवडणुकीमध्ये काल रात्री पण अनेक ठिकाणी याचे पैसे पकडले गेलेले आहेत। आपण पाहिलं की निलेश राणेंनी भाजपचे पैसे पकडून दिलेले आहेत, भाजपने शिवसेनेचे पैसे पकडून दिलेले आहेत। अनेक जिल्ह्यामध्ये या पद्धतीची कारवाई झालेली आहे आणि बूथवर मतदानाच्या वेळेस सुद्धा पैसे वाटण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे। या पद्धतीचं शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे, या पद्धतीचा खुलेआम मतदान विकत घेण्याचा जो प्रयत्न झालेला आहे, या महाराष्ट्राची माती करण्याचं आणि महाराष्ट्राला नामशेष करण्याचं काम महायुती करते आहे। अशा पद्धतीचं चित्र आजच्या
नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकीत पाहायला मिळाले.